तर गाईस हे आमचं लोकेशन आजचं जिथे आम्ही थांबलो आहे. भूमी हॉटेल. फार छानच हे आहे, होमस्टे म्हणजे हे. इकडून हा म्हणजे मेन रोड आहे पूर्ण तुमचा. इकडून श्रीवर्धन बीच 4 मिनिटाच्या अंतरावरती आहे, म्हणजे असं हा मेन रोड आहे. हा होमस्टे आहे पूर्ण. असं आतमध्ये खूप सारे होमस्टे आहेत म्हणजे अवेलेबल. इकडे हा आमचा होमस्टे आहे भूमी हॉटेलचा. इकडे पुन्हा जेवणासाठी बसतात, म्हणजे जेवण नाश्ता सगळे खाली बनवून देतात. हे यांचं घर आहे मालकाचं. आणि वरती हे होमस्टे. तुम्हाला रूम पण मी दाखवतो कशा काय आहेत ते. तर तसंच वरती जायला इकडे सीड्या आहेत, तसंच त्या सीड्यांच्या खाली इकडे पॉन्ड आहे, एक फिश पॉन्ड. ते फिश इकडे सगळे मासे आहेत, म्हणजे बघू शकता तुम्ही. फार एकदम सुंदर आहे. जास्त हाय नाही, रिजनेबल रेट्स आहेत. म्हणजे असे 1500 रुपये आहेत पर नाईट. नॉन AC. ACचे वेगळे, ACचे असतील 1800-2000 रुपये असतील. तुम्ही इकडे नक्की एकदा व्हिजिट करा. तुम्हाला मी कॅप्शनमध्ये माझ्या देईन माझ्या कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल्स सर्व. आणि वेज थाली इकडे 200 रुपयापासून चालू होते. तसं इकडे फिश थाली पण आहे, चिकन थाली पण आहे. तुम्ही ज्या प्रकारे येऊ शकता त्या, म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे खाता जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला इकडे अवेलेबल करून दिलं जाईल. तुम्ही इकडे नक्की एकदा व्हिजिट करा. मला वरची आमची रूम दाखवते. सीडी आहे, इकडून वर जायचं आहे आपल्याला. सकाळी दाखवू शकलो नाही, सकाळी थकलेलो आपण. पहिल्या माळ्यावरती वरती अशा 2 रूम आहेत. वरती मला पूर्ण पॅसेज आहे, पुन्हा इकडे पूर्ण पॅसेज आहे. बाहेर बसू पण शकता फॅमिलीसोबत. ही आमची रूम पहिली. गुड मॉर्निंग मंडळी. तर जे सुटलो आहे फ्रेश वगैरे झाले आपण आता. तर जाऊ आता आपण श्रीवर्धनला. आजचा रुटीन असं आहे की पहिला श्रीवर्धन बीच झाल्यानंतर मग आम्ही जाणार आहे का दिवे हवं. तिकडनं सुवर्ण गणेश मंदिर करत फिरत आपल्या घरी मुंबईला. तुम्हाला काल रूमची व्हिडिओ काल मी मला दाखवली नाही, ती आता दाखवून. कारण की रात्रीमध्ये थंडी होती, खूप थकलेली, दाखवू शकलो नाही. तर आता तुम्हाला रूमचं मी तुम्हाला दाखवतो असं काय. आणि मॉर्निंगचं तुम्हाला लुक पण दाखवतो गॅलरीचा आमचा. तिकडं असं दिसतं आमच्या रूमनं पॅसेज. आमच्या हॉटेलचा व्ह्यू आहे सकाळचा. पूर्ण पॅसेज बाहेर असं असतं, रस्ता डायरेक्ट मेन रोड. ते दुसरी रूम आहे. लोक आहेत बाहेरचे. गॅरेज पासून तुम्ही असा व्ह्यू असा एन्जॉय करू शकता मस्त सकाळी. मॉर्निंग. ही आपली रूम, पूर्ण रूम. AC आहे, नवीन नॉन AC बुक केलेली. एवढी मोठी प्रशस्त अशी रूम आहे. मिरर दिला आहे इकडे, कपडे लटकवले जागा आहे. वॉशरूम पण चांगलं आहे. वॉशरूम आहे, नीट अँड क्लीन. व्ह्यू एवढ्या मोठ्या रूममध्ये 10 ते 15 लोक आरामात झोपू शकतात, राहतील पण. इकडे एक्स्ट्रा मॅट्रेस वगैरे दिले आहेत उश्या. इकडे 3 जणांनी दिलं आहे. तर बघू शकता ही आमच्या हॉटेलची रूम आहे. तुम्हाला जे कॉन्टॅक्ट देईन मी खाली. A few moments later. श्रीवर्धन बीच आम्ही आता बसलो आहे. वाजले सकाळचे 8:45. बीचची साईड बघा. कोणी एंट्री गेट आहे येण्यासाठी. स्कॉर्पियन वाज असं बनवलं मी काय. हा बीच. राईड्स पण आहेत, तुम्ही राईड्ससाठी पण इकडे येऊ शकता. हॉर्स राईड आहे, जेस्की राईड, बोट राईड आहे, कॅमल राईड आहे. श्रीवर्धन बीच. श्रीवर्धन बीचवरती आलं. इकडे तुम्ही सकाळी चालायला पण येऊ शकता मॉर्निंग वॉकसाठी. आता आम्ही चाललो खेकडा पॉईंटला. तिथे खेकडा बनवलेला आहे स्कॉर्पियन सगळं. जसं मागे मला व्हिडिओ दाखवला तर स्कॉर्पियन तसं खेकडा पण आहे. मग दाखवतो मी तुम्हाला. तर गाईत आता आम्ही आलो खेकडा पॉईंटला. तो बघा समोर खेकडा दाखवतो जवळून, तुम्हाला इथून दिसणार नाही. हा आहे खेकडा पॉईंट. खेकडा खूप मोठा बनवला आहे.
सामानापासून बनवले, म्हणजे लोखंड सामानापासून. व्ह्यू तुम्हाला दाखवतो. एवढी मोठी साईज आहे खेकड्याची. बाजूला पॉईंट आहे खेकडा, म्हणजे पुढे आलात ना तिथे तुम्हाला एक्सरसाइज करायला पण तुम्हाला इकडे दिलं जातं सामान इकडे. म्हणजे सगळं मॉर्निंगला तुम्ही इकडे एक्सरसाइज पण करू शकता. आणि इकडे मोठं नाव आहे श्रीवर्धन बीच. तर गाईस वेळे इकडे नक्की एकदा या, व्हिजिट करा. आता मिसळ मागवल्या खायला नाश्त्याला सकाळी. बीचजवळच करतो नाश्ता आम्ही. बायको तिकडे मागे बसले दुसरीकडे, तिला खायची आपले म्हणजे इकडे बसले. तर आपण आता मिसळ पाव खायला ऑर्डर केली आहे. आता बघू आल्यावर. मिसळ पाव आली आहे. मिसळ म्हणजे वाटाणा आहे, वाटाणा मिसळ आहे. कांदा 2 पाव लिंबू. करूया आपण नाश्त्याला चालू. आपल्याला पुढे पण जायचं आहे अजून. करू शकता तुम्ही सद्गुरू कृपामध्ये. फार छान नाश्ता भेटतो सगळ्या ऑल टाईपचे. बायकोकडे कपडे घेते आहे. तुम्ही पण इकडून कपडे घेऊ शकते. टी शर्ट पण आहेत. आय लव कोकण आहे, श्रीवर्धन आहे, टॉप आहेत. एकदम स्वस्त. टी शर्ट अशी 150 आहे तिकडे. तुम्ही हे पण इकडे घेऊ शकता बीचवर घालायला वगैरे. छान आहेत. चाललो आता दिव्या आगार. चेकआउट केलं आम्ही आता. चाललो आता दिव्या आगार. सुवर्णकडे म्हणजे तिकडून येणारे का मुंबई. बघा